माझं स्वप्न होतं आणि एका ताईची कमेंट आलती, आई काय चालू आहे का? तेव्हा ते म्हणतात ना, तुम्हाला मी पहिलेच म्हणलं ना गुलाबजामुनचा डब्बा ठेवले आणि हे बघा, बाप रे बाप, रोहिणीसाठी कधी केलं नाही का तर जामुन? आली ती दरवाज लाव का, आवाज यायला बाहेरचा, आणि टीव्ही बंद कर, दरवाज लावून टीव्ही बंद कर. काय त्याच्या मायच्या घरी गेल्यावर खात नाही का? कोण? त्या मी आता नाही पाहिलं रोहिणीला आता लोक जामुन खाताना. तू एकदा खाईन काय? कोण रे? कोण त्या? व्यवस्थित बस ना रोहिणी, तू व्यवस्थित बस ना. हा तिच्यासाठी बसलेली. काय 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 पिटलीट मार. बर मारतो मी, थांब 2 मिनिटं थांब. आणि अजून काय स्पेशल करायला? तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करणं तर बंद कर. आणि जी रोहिणीने लावली होती ना काल, काय लावलं होतं तू काल? हा, ती तिचं प्रमोशन होतं म्हणून ती लावली होती. बरं, खूप जणांचे कमेंट आले रोहिणीने काय लावलं ते, लाईट वेट तरी लावायला पाहिजे. पाहिलं तो खरं काय? जाय ना घेऊन. मस्त होती म्हणलं, पण त्याला मेकअप पाहिजे का नाही? हा, मी सांगतो तर मी काय वेळ आहे का? मला सांग बरं. तिला काय म्हटलं मी, थोडस मेकअप कर हा, आणि त्याच्यावर तू ती लिपस्टिक लाव. करतच नाही. आहे ना? बर, 2-4 शिल्लक कर माझ्यासाठी. नाही तुला देणार नाही, अजिबात देणार नाही. तुला अजिबात नाही, फक्त माझ्या लेकीसाठी येते. नाही देणार नाही. रोहिणी आण 2 किलो मैदा, मैदा 2 किलो आणि 4 किलो खवा. कोण करते? मी करतो ना. तेवढे 5 किलो. ती एवढं कमजोर समजा लागली का मला? कमजोर कशा? बरं, एक प्रश्न विचारतो मी तुला, खरं खरं बोल. मी घरात पैसे देतो का नाही? देतो. किती देतो? 10,000. कधी देतो? पेमेंट आल्यावर. नाही, महिन्याला देतो का वर्षाला देतो? महिन्याला. हे खूप जणांचा प्रश्न होता की रामदादा नुसतं घरच्याच्या पैशावर बसून खातो. नाही देतो. आणि कालचा पण ते व्हिडिओ बनवला, ते पैसे माझेच होते. काय ग? बस सगळेजण कमेंट करता, मग डोळे मोठे नाही का? ठीक आहे, डोळे नाही तर सगळेजण म्हणतात की डोळे मोठाले मोठे मोठे डोळे. हा, ऋतूला कमेंट केली असते तर मी सांगितलं असतं बघ, तिचं डोकं खरंच मोठे. आणि काऊन मोठ्या माहिती का? लहानपणी इतक्या वेळेस डोक्यावर पडेल देव. डोळे मोठाले पायला कशी करते तिले तिचा जीव केवढा, तो जीव केवढा. नाही ग, 24 तास कामच करत राहते का रोहिणी? जेव्हा ते काम करते तेव्हा तू व्हिडिओ घेतो. तसा विषय नाही. बरं, मानाने सांग, मी असं नाही म्हणालो वहिनी काम नाही करत ना आई काम नाही करत. हे बा, मी असं नाही म्हणालो आई काम नाही करत आणि वहिनी काम नाही करत. पण तू मग मानाने सांग, रोहिणी काम करते का नाही? रोहिणी बी करते, कोमल करते, नाही करते. हा, तिघी बी करते. मग मला तेच बोलायचं आहे. मेन गोष्ट काय सांगतो तुम्ही, जेव्हा तू व्हिडिओ घेतो ना तेव्हा रोहिणी काम करते, जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो ती जेवण करते. म्हणजे काही दिवसभर चालत नाही राहत काही. ती जेवण बरोबर ते जेवण करायला बसेल तो व्हिडिओ घ्यायला सुरू करतो. याचा अर्थ तू वहिनीच साईड घ्यायली. नाही, तुमची बी साईड घेतली, तिची बी तीच गुन्हा आहे. तिचं आता बसेल, तू आता लवकर उठ चालू कर. नाही, ती जेव्हा ती भांडे घासायला जाईल, धुणं जाईल, तेव्हाच तो व्हिडिओ घेतो. बरं करा फटफट, गप्पा कमी करा आणि ह्याच्यावर काम आठवलं का लवकर द्या, लवकर 2-4 जामून कसे टेस्ट, कशी टेस्ट पाहू द्या. हा, बारीक गॅस होते सगळं पॅकिंग मला किल देणार आहे, माहिती आहे का? मला नाही, माझी बहिणी दिली
मी त्याच्यावर नाही. मी देते म्हणजे देते माझ्या नातीसाठी देते, तुझ्यासाठी नाही देत बस. मग नंतर तू नाते आले की मग खाऊ. नाही मग तो कवा आणून कवा कर तू खायची जाम काऊन का आणखी जनावर 5 किलो मैदा 10 किलो म्हणजे नाही 10 किलो डालडा हो म्हणत जाय ना आणते नवरा नाही मान हलती गुप्प गुप्प खाती. कमेंट आलती रोहिणीला तुम्ही रिस्पेक्ट मध्ये बोलत जा तर आणि दुसरे आज मी लोक तुम्हाला रिस्पेक्ट मध्ये विचारले बोलत. सगळ्यांना कमेंट मध्ये ह्या दोघांमध्ये अशी कोणची ह्या आहे चेहऱ्यावर याच्यामध्ये की हे दोघांवर सेम कमेंट करून सांगा ना. सेम नाही दिसत का आम्ही काहीतरी आहे तुझ्या दोघांमध्ये असं ते सेम आहे. ते सगळ्यांना माहिती. नवरा बायको सेम दिसू लागता. नाही हे सेम लग्न झाल्यापासून सेम एक वस्तू आहे दोघांमध्ये बी. हा ते पाहिलं पासून आहे. ती सांगा आम्हाला कमेंट करून. आणि खूप जणांचा प्रश्न काय माहिती का तुमचं लव्ह मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे का सेम लव्ह मॅरेज सांग. पण ही मला सांग तू ही माझ्या शाळेमध्ये होती का नाही हा होती. ती रोहिणी म्हणते अरेंज मॅरेज नाही. कोण म्हणते रोहिणी लव्ह मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. मी म्हणते love marriage आहे म्हणून. मला माहिती नाही. सांगायला बोलले. मला ती लहानपणापासून आवडायची. कधी बघितलं मला तुम्ही आम्ही एकाच शाळेत होतो. नाही ना. ती मागच्या बेंचवर बसायची आणि मी पुढच्या बेंचवर बसायची. पण मी नव्हतो पाहत तिच्याकडे, ती माझ्याकडे बघत होती. मग बरोबर आहे ना. मग तो पुढे बसायचा म्हणजे मागे बसायची. म्हणजे तू पाहत होती ना नाही, असं त्याच्याकडे. मागे पाहिले की मला सर लोक बोलायचे इकडे द्या ना मला काय द्या तुकडीत एकाच तुकडीत होते तुम्ही. नाही तो नव्हतं. अरे त्यांचा जन्म कुठला माझा जन्म किती कुठला जालन्याचाच आहे माझा जन्म. तो आज जालन्यात मी नव्हती मी कोणत्या शाळेत तुम्ही कोणत्या शाळेत मी CTMK मध्येच होतो. काय बी का तो काय बी का म्हणजे म्हणजे आम्ही सगळं खोट बोलून तू खरी बोललाय ना. वाऱ्याचं कुठं असतं का. मला आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ते आमचं आता जाऊ दे ते नाही सांगणार मी तुम्हाला. आणि मला लहानपणापासून रोहिणी आवडायची. माझं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. आणि एका ताईची कमेंट आलती की रामदादा तुला रोहिणी आवडत नाही का, तू रोहिणीला रिस्पेक्ट का नाही देत. लहानपणापासून तिला तिला रिस्पेक्ट पण देतो मी. सगळ्या गोष्टी असतात सगळ्याच्या घरात. पण मेन कसं आहे व्हिडिओ चालू झाला ना जे रोल असतो तेच रोल दाखवणं पडतो. आणि असं काही प्लॅनिंग करून आता मला सांगा आपण एवढं आता हे व्हिडिओ घेतला 8 मिनिटाचा. हां आपण याच्यात काही प्लॅनिंग केली का अशी. खरं तेच आहे. हां प्लॅनिंगचा काहीच विषय नाही आपल्याकडे. सगळे नॅचरल व्हिडिओ आहे की ताई तू असं बोल, वहिनी तुम्ही असं बोला, आई तू असं बोल. जसं आहे तसं आहे. जे जे दिसतं तेच खरं आहे. खाली पड बघ खाली. बाकी याच्यात काय ग त्या हिला कोण नाही आणलं. पिऊ झोपली का आणि परी झालं ते दुःख नीट. आता आमच्या बाईला पण आलेला दवाखान्यात जाऊ का घेऊन का नाही जाऊ सांगा. आता जाऊ का बर का ते औषध आणलं तेच देऊ. नाही नको दाखवा ते चक्कर नंदी ना औषध परीला वेगळं दिलं हिला वेगळं दिलं तिच्या हिशोबाने दिली. वेगळं तरी हा बर चला जातो आम्ही आता दवाखान्यात. काय विषय काय नाही बघतो. औषध पण ते असं म्हणतात तसं नको. लहान जीव असून तिचा, तसं नको. हात हा, असं म्हणतात ते 3 दिवस राहतच पण तो. म्हणून नको राहू दे उद्या सगळ्यांना मी तुला काय विचारल तू काय सांगेल. घेऊन जातो. चाललो मी. पण मग कमी बसेल ना. परीला त्रास झाला नाही फक्त तडपायला आलो तिला जास्त झालं. चल अहो, काय झालं. चल ग रोहिणी किती आईला बघायचं. चल की किती सरक आली पुडी आली आली पुडी. आणि तिचं ते औषध बिन आणतो ते मागे आणलं होतं ते बदलून आणतो. झोपीचं औषध आहे. झोपीचं नाही मी उघड
चला मी तुम्हाला परत 5 मिनिटांनी भेटतो. तेलाची क्या तेलाची कॅन आणली. तुम्ही काय गेलते? तुम्ही आणली का कॅन? तुम्ही असं पाहुण्यासारखे आता तुम्ही काम करता, मला हेच समजत नाही यार तुमचं. तुम्ही आम्हाला पाहुणे समजता, पण आम्ही पाहुणे नाही ना. आम्ही या घरातले एक मेंबर आहे आणि आमची हे करतो. पाय बरं आहे त्या आत्या बी आल्या तर पळायला लागते. मग काय होते? चांगलं नसतं. पाहुणे आले तर पाहुण्यासारखं ठेवायचं त्यांना. डीजेचा आवाज यायला. डीजेचा आवाज आला. डीजेचा आवाज यायला लागला. तसं नसतं आई. पाहुणे म्हणून आलं तर पाहुण्यासारखं ठेवायचं. पाहते यायचं बोल. नंतर करते. नाही मी तसं नाही म्हणत दोघं. मग तुम्ही काऊन नाही करता? काय आता मी आलो तुझ्या घरी किंवा आई आली, आई बसून राहते का नाही? नाही मला करू लागते आई. पोळ्या करू लागे, भाजी करू लागे, करू लागते मला आई. कोमल स्वयंपाक करू लागते मला. काय दुसरं झाडझूड काढत ती करू लागते. बरं जाऊ द्या, या विषयावर जास्त बोलणार नाही. परत तुम्ही कमेंट करताना रामदादा परत बोलायला करावं लागतं. आता जातो, बघतो काय विषय काय नाही. आता तुम्हाला परत भेटतो आल्यावर. चला बाबा बाबा त्यासाठी तर आमच्या माया घाली माही गादी. इथे चाललो मी. पप्पा म्हणली पप्पा पोरगी बिट्टा. बघितलं का किती प्रयत्न चालू. मजा बघ काय ग तुझं. बाबा पप्पा म्हणली पप्पा. बाबा म्हणली पप्पाने म्हणली काही. बाबा म्हणली बाबा. टिट्ट्या मी चाललो. बाबाच होते आता बघ कशी पाहते मित्रांनो. है ना मनीषा? टिट्ट्या मी चाललो. टिट्ट्या चाललो मी. चाललो मी. आला घोडा चाललो टिट्ट्या. चला 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 रे. चल रे पप्पा आपल्या संग. चला चला चला. पप्पा नाही ना बाबा ना. चला 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 चालली की रडती. चला चला चल टिट्ट्या चाललो मी. बाय. चाललो टिट्ट्या. शुभरात्र. शुभरात्र. चाललो टिट्ट्या मी. चल 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 अम्मा तुला नाही नेलं. बसले का तुला नाही नेलं. चल मग टिट्ट्या. चल मग. चल मग टिट्ट्या. मनीषा आम खाजवते का कुठली आणते? मी कसा नाही हे खाजा हे मांडा खाजा. हे बघ कशी बोलते. हे बघ ही पूर्ण गादी दिसते ना मित्रांनो. स्पेशल ती सट टाकेल बरं. आपला टिट्ट्यासाठी टाकेल. म्हणजे टिट्ट्या हा काम सोडतो थांब. चल निघ. मोरला राजू आहे मोरला पिप्पी आहे ना ए रितू. जाऊ का टिट्ट्या मी. तुम्ही कोणीच नका जाऊ. मीच जाते. धरा कसं काटून खेळा लागला आमचं. झोपायचं दिला सोडून सोड तू. भलतच चालू यांचं खेळणं. बघा सोड. बघा एक कार्टून. अय कार्टून टपा टपा ते. ए कार्टून काय झोप ना बाई. मला बी झोप दे ना बाई. टपा टपा टपा. ए कार्टून टिट्ट्या. हे टिट्ट्या. झोप ना बाई. मला झोपू दे ना ग. अगं झोपू दे ना मला. बघा हे 11 साडे11 वाजता चालणार आहे असं आता. कारण ह्या बाई साहेबची झोप झालेली आहे. कारण ह्या बाई साहेबची झोप झालेली आहे. ते बघा 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 बघा. नमस्कार मित्रांनो. ते बघा आपण आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात. आणि आपण बघा आलेलो आहे दवाखान्यात. आणि तुम्ही बघू शकता इकडे रोहिणी मागं आणि ऋतू पण आहे. काय म्हणले की डॉक्टर. काय नाही 7 चालू 7 चालू. झालं तुझ्या मनात शांती.
माझं बैल वाढला असंच परेशान किती होती तर किती परेशान व्हायली. काय परेशान व्हायची? किती रडली लागली सकाळी इतकी रडली की पण चालायचं घरी आता. आणि हे बघा इथं आमचं ते म्हणजे दवाखाना आहे आणि बाजूला ते हे लगेच रोहिणी काय म्हणते मला काय म्हणते की तू काही नाही. हां सांग ना आता सांग काही नाही चला घरी गपचूप. बरं चला जातो आम्ही घरी. आणि आता वाढणार नाही म्हणे ते औषध दिले त्यांनी. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो कोणचे दिले काय दिले. आणि चला